वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काहिनीने गायनाची ओढ्या फुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडणी लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परते गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे संभाळावे गायनाची ओढ्या पुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीनी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काहिनीने गायनाची ओढ्या पुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा आपल्या अंतःकरणातली भावना श्री पांडुरंग परमात्म्याच्या समोर व्यक्त करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाच्या समोर उभं राहून देवाला सांगतात, देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काहिनीनी। या सुखामध्ये आम्ही काय करायला लागलो? गायनाचे ओढ्या पुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने। हे गात असताना गात असताना नाचत असताना व्यवहाराच्या दृष्टीने काही लज्जा भीती लाज भय शंका दुराविला मान कळी साधन या परते। देवाने विचारलं, मग तुमची आता इच्छा काय आहे? तुकाराम महाराजांनी एकच प्रार्थना सांगितली, तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे संभाळावे विठाला 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 विठाला। पवित्र भूमी असणाऱ्या या वैष्णव गडवर परंपरेने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। वारकरी संप्रदायातील ज्या काही फड परंपरा त्याच्यामधील शिरवळकर महाराजांची ही प्रासादिक फड परंपरा आणि या फड परंपरेच्या आशीर्वादाने तथा आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण सानप गुरुजी उर्फ नाना त्यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्तीपरायण श्रीनाथ महाराज शिरवळकर यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा उपांत्य दिवशीचं कीर्तन आहे, ज्याला संप्रदायामध्ये जागराचं कीर्तन म्हटलं जातं, ती सेवा माझ्याकडे आहे। या अभंगातलं शेवटचं चरण तुकाराम महाराज देवाकडे एक प्रार्थनाच करतात, तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशी संभाळावे, देवा तो आमचा संभाळ कर, अशा पद्धतीची प्रार्थना या अभंगातून तुकोबाराय देवाला करतात। आणि म्हणून एका अर्थाने हा प्रार्थनेचा अभंग आहे किंवा एका अर्थाने हा मागणीचाच अभंग आहे असं म्हणायला हरकत नाही। विठ्ठल विठ्ठल वेगवेगळ्या भूमिका एकाच अभंगाच्या संबंधाने वेगवेगळ्या भूमिका मांडता येण्यासारखं आहे। त्या अभंगामध्ये एक शब्द फार मला महत्वाचा वाटतो। तुकाराम महाराज देवाच्या समोर उभे राहिलेत आणि देवाला सांगतात, देवा आणि कमी देवा काही नाही, हे देवा याच्याशिवाय मी दुसरं काही जाणत नाही। याचा अर्थ तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातल्या भावना देवाच्या समोर प्रगट करतात। जाता जाता एक वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगतो, ऐका। भगवत स्वरूपाला प्राप्त होऊन पुन्हा भगवंताच्या बरोबर बोलणं करून देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय। हे एक वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे।
भगवत स्वरूपता प्राप्त होणं वेगळं आणि भगवत स्वरूपता प्राप्त होऊनही पुन्हा भगवंताच्या बरोबर बोलणं वेगळं. ऐका, देवस्वरूपाला प्राप्त होऊन पुन्हा देवाचं भजन करणं हे ज्या संप्रदायाने जगाला शिकविलं तो वारकरी संप्रदाय. यालाच ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती म्हटलं जातं. महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा, ज्ञान गिळून भगवंताचं स्मरण करणं याला म्हटलं जाईल. या भूमिकेतून जणू काही या अभंगाची भाषा आहे असं म्हणायला हरकत नाही. तुकाराम महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे. या अभंगामध्ये तुकोबरायचा देवाचा संवाद आहे. थोडक्यात एकमेकाशी बोलणं आहे. तत्वज्ञानामध्ये 3 भूमिका सांगितल्या जातात. एक वाद नावाची भूमिका आहे, दुसरी विवाद नावाची भूमिका आहे आणि तिसरी संवाद नावाची भूमिका आहे. ऐका, आता वाद कशाला म्हणायचं, विवाद कशाला म्हणायचं आणि संवाद कशाला म्हणायचं, कारण मला आपल्याला असं सांगायचं आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे. मला जे बोलायचंय ते नीट ऐका. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे. संवाद कळायचा असेल तर विवाद कळायला पाहिजे, विवाद कळायचा असेल तर वाद कळायला पाहिजे. वाद कशाला म्हणायचं, आपल्या लोकांना एकच वाद माहिती आहे, भर चौकामध्ये बाहेर सरून केला जातो, त्याचं नाव वाद. आपल्याला एवढंच माहिती आहे. पण तत्वज्ञानाने वाद शब्दाचा अर्थ एवढा सूक्ष्म केला नाही किंवा एवढा साधारण केला नाही. शास्त्र आम्हाला सांगतं वादे वादे जायते तत्वबोधा. जिथं तत्वज्ञानाची देवाणघेवाण आहे, आदान प्रदान आहे, त्याला खऱ्या अर्थाने वाद म्हटलं जातं. वाद शब्दाचा हा एक अर्थ. आता थोडं पुढे चला, विवाद कशाला म्हणायचं सांगतो, नीट ऐका. 2 व्यक्ती एके ठिकाणी बसून एकाच विषयावर जर भिन्न भिन्न मतं मांडत असतील तर त्याला विवाद म्हणा. पुन्हा एकदा नीट व्याख्या ऐका. 2 व्यक्ती एके ठिकाणी बसून एकाच विषयावर जर भिन्न भिन्न मतं मांडत असतील तर त्याला विवाद म्हणा. मी आपल्या ऐकण्यातलाच विवादाचं उदाहरण देऊन पुढे जातो. आपण सगळं गाथ्याचं भजन करणारी, गाथ्याचं पारायण करणारी मंडळी आहोत. गाथ्यामध्येच जगद्गुरु तुकोबारायांचा आणि देवाचा झालेला एक, जगद्गुरु तुकोबारायांचा आणि जगाचा झालेला एक विचार आपल्याला तुकोबारायांच्या शब्दात आहे. तुकाराम महाराज जगातल्या प्रत्येक घराघरापर्यंत गेले आणि प्रत्येकाला म्हणायला लागले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पसोनी. पण जगातल्या लोकांनी तुकाराम महाराजांना म्हणावं, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. ऐका, तुकाराम महाराजांनी देव घ्या म्हणावं आणि जगातल्या लोकांनी तुकाराम महाराजांना देव नको म्हणावं, यालाच म्हणायचं विवाद. विठ्ठल एक शब्द वाद, दुसरा विवाद, आता तिसरा ऐकायचा आहे संवाद. वाद शब्द कळाला, विवाद शब्द कळाला, आता संवाद सांगतो. संवाद कशाला म्हणायचं, 2 व्यक्ती एके ठिकाणी बसून एकाच विषयावर जर सुचर्चा करत असतील तर त्याला म्हणायचं संवाद. करण्याकरता एक हिंदी मधला दोहा सांगतो. कबीर महाराजांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, कबीरजी असं सांगतात, सज्जन को सज्जन मिले करे दो दो बात. मला वाटतं पुढलं सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांच्या पाठातच आहे. पण ऐका, सज्जन को सज्जन मिले करे दो तो बात, गधे को गधे मिले खागे दो दो लात. कबीरांचं बोलणं आहे, सज्जन को सज्जन मिले करे दो दो बात. 2 चांगली माणसं एके ठिकाणी आल्यानंतर त्या दोघांमध्ये जो चालणार आहे त्याला संवादच म्हणा. संत कधी वाद भूमिकेतून जगाच्या समोर येत असतात तर संत कधी संवाद भूमिकेतून जगाच्या समोर येत असतात. तुकोबारांचे शब्द आहे, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, सुखाचा संवाद, एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये संवाद असायचे. बहुतांशी सायंकाळच्या वेळेला सगळी एकत्रित जेवायची आणि मग बोलायची, तुझं काय झालंय, माझं काय झालंय, हे सगळं संवाद चालायचा, एकमेकांमध्ये बोललं जायचं. आता अलीकडल्या काळात संवाद राहिले नाही. वडील घरात आले तर मुलगा बाहेर पडतो, मुलगा घरात आला तर वडील घरी पडतात, दोघांची भेटच होत नाही. अहो, वडिलाचं आणि मुलाचं काय घेऊन बसला, नवरा बायको एकमेकाला बोलत नाहीत. आता ते व्हॉट्सअपवर सगळं चालतं, ते मोबाईल असतात त्याच्यावर व्हॉट्सअपवर सगळं. मी एका घरी गेलो, त्या नवऱ्याने व्हॉट्सअपवरच टाकलं, महाराज आले चहा कर, तिनं त्याच्यावरच टाकलं, साखर संपली घेऊन या. हे बघा, बोलायचं नाही. हे सगळं आता अलीकडल्या काळात बोलणं संपलंय, एकमेकाशी बोलायचं नाही. पूर्वी आता ही जुनी मंडळी इथं समोर बसलेली आहे. पूर्वी आपल्या गावामध्ये
ती चावडी असायची, कट्टा असायचा, त्याच्यावर 10-12 माणसं बसायची आणि मग सगळ्या चर्चा गावाच्या किंवा काही असतील राजकीय चर्चा, सामाजिक चर्चा, आध्यात्मिक चर्चा चालायच्या. आता आमची जी तरुण पिढी आहे, 10 पोरं एका ठिकाणी तासभर बसतात पण एकमेकाला एक शब्द बोलत नाही. जवळ सुद्धा कोण बसलाय कोण कुठून आले हे सुद्धा माहित नसतं. सारखं त्या मोबाईलमध्ये लक्ष असतं. संवाद संपले, संवाद झाला पाहिजे. आता मला आपल्याला असं बोलायचं आहे की संवाद या अभंगामध्ये जर असेल, तुकाराम महाराजांचा आणि देवाचा या अभंगात काय आहे संवाद, तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. प्रश्न एवढाच आहे, या अभंगामध्ये 4ही चरणामध्ये तुकाराम महाराज देवाला काय बोलतात हे 4ही चरणात लिहिलंय. देव तुकोबारांना काय बोलतोय हे कुठंच लिहिलेलं नाही, तरी पण याला संवाद म्हणायचं कसं काय? संवादामध्ये दोघांचं बोलणं पाहिजे ना. या अभंगामध्ये पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत जर बघितलं, वैष्णवा संगती सुख वाटे इथून तुका म्हणे आता आपोल्या सायासे, इथपर्यंत 4ही चरणामध्ये तुकाराम महाराज देवाला काय बोलतायत हे लिहिलंय, पण देव तुकोबारांना काहीतरी बोलतोय हे कुठंच लिहिलेलं नाही. मग याला संवाद म्हणायचं कसं काय, ही माझ्या मनातली आहे शंका. याला मी उत्तरं 2 पद्धतीने देतो. एक तत्वज्ञानाच्या पद्धतीने देतो आणि एक व्यवहाराच्या पद्धतीने देतो. ऐका, तत्वज्ञानामध्ये एखाद्या वस्तूचं ज्ञान होण्याकरिता 6 प्रमाणांची आवश्यकता असते असं शास्त्र सांगतं. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. सगळ्या प्रमाणाचा विस्तार करण्यात वेळ घेत नाही, पण याच्यातलं एक अनुमान नावाचं प्रमाण आहे. आता अनुमान प्रमाण कशाला म्हटलं जातं? एका वस्तूच्या प्रत्यक्षतेवरनं दुसऱ्याचा अंदाज लावणं याला म्हणायचं अनुमान प्रमाण. याच्याकरता शास्त्रामध्ये अनेक वेळेला एक उदाहरण येतं पहा. काय? यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वह्निही. धूमहा या शब्दाचा अर्थ धूर, वह्निही या शब्दाचा अर्थ अग्नी. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी अग्नी असला पाहिजे, हे याला अनुमान प्रमाण म्हणायचं. ज्या अर्थी डोंगरावर धूर दिसतोय त्या अर्थी तिथं अग्नी असला पाहिजे, याला अनुमान प्रमाण म्हणा. हे नाही कळलं तर दुसरं सांगतो. ज्या अर्थी टाळ वाजायला लागलेला आहे त्या अर्थी कीर्तन सुरू झालंय हे सांगायला काही ज्योतिषाची गरज आहे काय? याला अनुमान प्रमाण म्हणा. ज्या अर्थी टाळ वाजतोय त्या अर्थी भजन किंवा कीर्तन सुरू झालेलं आहे. म्हणजे एका वस्तूच्या प्रत्यक्षतेवरनं दुसऱ्याचा अंदाज लावणं याला अनुमान प्रमाण म्हणा. मला वाटतं या अभंगामध्ये असंच बघा, ज्या अर्थी तुकाराम महाराज देवाला बोलतात त्या अर्थी देवही तुकाराम महाराजांना बोलत असला पाहिजे. म्हणून या अभंगामध्ये देवाचा आणि तुकाराम महाराजांचा संवाद आहे. वर्ष झालं तुम्हाला पाहतोय, पण काही माणसाची फार गंमत होऊन जाते. पण आमच्याकडे एक उदाहरण दिलं जातं. काय झालं, एकाला प्रमोशन मिळालं म्हणजे बढती मिळाली आणि मग ते एसी ऑफिस होतं, त्याला अगदी रुबाबामध्ये तो ऑफिसमध्ये बसला आणि ऑफिसचा पहिलाच दिवस दरवाजात कुणीतरी आलं आणि विचारायला लागलं, सर आत येऊ का? मोठ्या माणसाकडे जाताना विचारून जायचं. त्यांनी त्या दरवाज्यातल्या मनुष्याकडे पाहिलं, पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि उगीच त्याच्या पुढे काहीतरी आपला मोठेपणा दाखवण्याच्या निमित्ताने टेबलवरचा फोन उचलला आणि कानाला लावला. फोन आलेला नव्हता, उगीच कानाला लावला. 10 मिनिट बोलायला लागला, लाखाच्या गोष्टी बोलला आणि 10 मिनिटानंतर फोन ठेवला आणि दरवाज्यातल्या माणसाला विचारलं, बोला काय काम आहे तुमचं? दरवाज्यातला मनुष्य म्हटला, माझं काहीच काम नाही, तुमचा फोन बंद पडलाय तो नीट करायला आलो. माझं काही काम नाही म्हटलंय. लक्षात आलं का? पहा, म्हणजे अशी काही गमती घडतात. मला सांगायचं आहे, पण हे जाऊ द्या विनोदाचा भाग. आपण एखादा मनुष्य फोनवर बोलायला लागल्यानंतर आपण अंदाज लावतो, ज्या अर्थी हा इकडून फोनवर बोलतोय त्या अर्थी त्याला तिकडून कोणीतरी बोलत असलं पाहिजे. मला वाटतं तसंच या अभंगामध्ये सुद्धा लक्षात घ्या, ज्या अर्थी तुकाराम महाराज देवाला बोलतात त्या अर्थी देवही तुकाराम महाराजांना बोलत असला पाहिजे. म्हणून देवाचा आणि तुकाराम महाराजांचा या अभंगामध्ये संवाद आहे. विठाल ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. पण आता पुढला प्रश्न. ठीक आहे, हो, तुकाराम महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे, पण कुणीतरी बसलेल्यापैकी विचारेल, हो तुकोबाराय बोलतात हे कळतंय, देवही तुकोबारांना बोलत असला पाहिजे, आम्ही अंदाज लावला, मान्य आहे. पण मनात एक प्रश्न आहे, देव काय बोलत असला पाहिजे? मनात एक प्रश्न आहे. तुकोबाराय काय बोलतात हे कळतंय, अभंगात शब्दांचा खिस पुढे आपल्याला पाडायचाच आहे. पण देव काय बोलतोय हे लिहिलेलं नाहीये, पण मानावं लागतं. पण उगीच मनात येतं काय बोलत असला पाहिजे. असा कोणता विषय देव तुकोबारांशी चर्चा करत असेल, काय बोलत असला पाहिजे? लिहिलेलं तर नाहीये. तत्वज्ञानामध्ये जी गोष्ट प्रत्यक्ष नसते आणि जेव्हा तिचा स्वीकार करायचा असतो त्याला अध्याहार नावाची पद्धत म्हटलं जातं. तुम्हाला तिथं प्रत्यक्ष तर नाही, पण स्वीकार तर करायचा आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी अध्याहार करावा लागेल. काय करावं लागेल? ऐका,
मला वाटतं तुकाराम महाराज देवाकडे गेल्यानंतर देव तुकोबरायांना अगोदर काहीतरी बोललाय. तुम्ही पुन्हा विचाराल काय बोललाय. तुम्हाला सांगतो देव तुकोबरायांना काय बोलत होता. जरी इथं लिहिलेलं नसलं मला माहिती आहे देव काय बोलत होते. मला माहिती आहे. मी सांगतो तुम्हाला. मला का माहिती आहे कारण मी देवाच्याच गावाहून आलोय आज. मला माहित आहे मी पंढरपूरला आलोय. पांडुरंगाने जाताना सांगितलं हे मी बोलत होतो जाऊन सांग म्हणून सांगायला लागलो तुम्हाला. बोलत होता काय सांगतो ऐका. असं झालं असेल थोडंसं चरित्रात या. आपण तुकोबरायांची पायिक मंडळी आहोत सगळी. जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला आले. चंद्रभागेचं स्नान केलं. प्रदक्षिणा केली. राहुळामध्ये दर्शनाला रांग लागलेली होती. त्या रांगेत उभा राहिले. देवाच्या जवळ गेले. देवाच्या पाया पडले. पुढे निघणार तेवढ्यात पांडुरंगाने तुकोबरायांकडे पाहिलं आणि तुकोबरायांना सांगितलं तुकोबराय तुम्ही जरा थांबा. तुकोबरायांनी सांगितलं देवा दर्शन झालंय मला जाऊ दे. नाही थांबा. काय करू थांबून माझं काम आहे थांबा म्हटले. थांबले एका कोपऱ्यात. एक बाकीची लोक चालत होती दर्शन घेत होती. देव मधून मधून तुकोबरायांकडे पाहत होते. एक तासाभरानंतर तुकोबरायांनी विचारलं देवा जाऊ का. नाही थांबा. आणखीन एका तासाने विचारलं जाऊ का. नाही थांबा. आणखीन एका तासाने विचारलं जाऊ का. नाही थांबा. मला कधी कधी हे चरित्र वाचताना आश्चर्य वाटतं. तुकाराम महाराज देवाच्या दर्शनाला जातात आणि भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबरायांना काय म्हणतात थांबा. तुकोबरायांना देव काय म्हणतात थांबा. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथले पोलीस काय म्हणतात आपल्यालाच माहित असू द्या. सांगितलं बरं. परवा श्रीनाथ महाराजांना विचारा. परवा माघवारीमध्ये ते मंदिर समितीने जाहीर केलं की 1 मिनिटामध्ये 45 लोकांचं दर्शन होतं म्हणे. म्हणजे 1.25 सेकंदही देवाच्या समोर उभा राहता येत नाही. म्हणजे आपण चालत नसतो आपण चालविले जात असतो. बरोबर आहे की नाही. आपल्याला चालायची गरज नाही. ते ढकलून आपोआप जातं आपण. त्याला गरजच नाही. इतकी तिथं काही असते ते पोलीस आपल्याला थांबू देत नाही. असं वळतात घेऊन जातात. पण तुकोबराय गेली 3 तास झालं देवाच्या समोर आहेत आणि देव पुन्हा पुन्हा तुकोबरायांना थांबा म्हणतोय. थोडस त्राग्याने तुकोबरायांनी विचारलं जरा रागवूनच देवा मी मगापासून विचारतोय जाऊ का आणि तू पुन्हा म्हणतोय थांबा थांबा थांबा. देवा तुला झालंय तरी काय आज. बरं काय बोलायचं ते बोलतही नाहीये. फक्त माझ्या चेहऱ्याकडे बघतोय. देवा काय झालंय बोलायचं असलं बोल नाहीतर मला जाऊ दे. मलाही पुष्कळ काही काम आहेत. मला देऊला जायचंय. मला पण माझी पूजा अर्चा राहिली आहे. देऊची सगळं तिथलं मंदिरातल्या निविधी राहिलाय. काय करू इथं उभारून म्हटले. हा देवाच्या लक्षात आलं हे जरा रागवले. देवाने सांगितलं तुकोबराय मी तुमच्या चेहऱ्याकडे बघतोय फक्त काही बोलत नाही. त्याचं कारण आहे. म्हणजे काय कारण आहे. देवाने विचारलं तुकोबराय तुम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटलं. म्हटले झाले समाधान. दुसरं काय वाटायचंय असं. आता ऐका देवाने सांगितलं तुकोबराय मी फक्त तुमच्या चेहऱ्याकडे मगापासून पाहतोय. याचं कारण आहे तुम्हाला पाहिलं की मला समाधान वाटतं म्हणून थांबा म्हणतोय. बाकी काही नाही म्हटले. तुम्हाला पाहिलं की मला समाधान वाटतं. मी हे जेव्हा चरित्र वाचतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं. माझा एकच युक्तिवाद आहे. जर तुकाराम महाराजांना पाहिल्यानंतर देवाला समाधान वाटत असेल तर तुकोबराय किती समाधानात असतील याचा विचार करा. नाही पटलं हा युक्तिवाद दुसरा देतो. ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेणारे आम्ही सामान्य महाराज मंडळी. आम्ही आता सगळी जी महाराज कीर्तनकार प्रवचनकार मंडळी आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेणारी आम्ही सामान्य महाराज मंडळी. जरा स्पष्टच बोलायचं झालं तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावावर सध्या तरी महाराष्ट्रात आमचं बरं चाललंय. खरं बोलायला गेलं नाहीतर कोण विचारतं आम्हाला. आम्ही तुकोबराय ज्ञानोबरायांचं नाव घेऊन चालतोय. ज्ञानेश्वरी गाथा घेऊन जातोय म्हणून लोक आम्हाला विचारतात. नाहीतर दुसरं काय आहे. मग आता ऐका एका गावात आम्ही गेलो तर गावातली लोक म्हणतात महाराज तुम्हाला पाहिलं की समाधान वाटतं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं तुकाराम महाराजांचं नाव घेणाऱ्या आम्हा सामान्य महाराजांना पाहिलं की तुम्हाला समाधान वाटतं. 350 वर्षापूर्वी प्रत्यक्ष तुकाराम महाराजांना पाहणाऱ्याला काय वाटत असेल. काय ती चेहऱ्यावरची प्रसन्नता आनंद समाधान. देवाने सांगितलं तुकोबराय तुम्हाला पाहिलं की मला समाधान वाटतंय म्हणून थांबा. आता असल्या स्तुतीला भाळणारे तुकाराम महाराज नव्हते ना. तुकोबरायांनी सांगितलं नाही देवा ती तसली स्तुती करू नको. आम्हाला ते जमत नाही म्हटले. ते का साधं कौतुक करून घ्यायला मी काही कीर्तनकार आहे का असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. आम्हाला ते भरपूर लागते महाराज. अगोदर 5-10 मिनिटं आमच्याबद्दल बोलावं लागतंय. नंतर कोणीतरी येऊन 5-10 मिनिटं बोलावं लागतंय तरच आम्ही तारीख देतो. इतकं सगळं असेल तर. आता अलीकडे काळामध्ये
कीर्तनामध्ये कीर्तन आहे का स्तुती आहे हे एका कीर्तनकाराच्या तर नावापुढे लिहिलेलं होतं. आता आपल्याकडे ते डिग्र्या लिहितात बघा, भागवताचार्य, रामायणाचार्य, काही 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 लिहितात. हे एका कीर्तनकाराच्या पुढे लिहिलेलं होतं वर्णनाचार्य. किती गंमत आहे महाराज, म्हणजे याला दुसरं काही येतच नाही. या दिलेल्या संयोजकाची वर्णन करत राहते, कधी कधी असं दिसून येतं. पण तुकाराम महाराजांना विचारलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा हे असलं बोलू नकोस म्हटले, ते मला स्तुती करत बसू नको, झालंय का तुझं बोलून, मी जाऊ का आता, झालं का तुझं. देवाने सांगितलं नाही नाही थांबा, मला बोलायचंय तुमच्याशी. अरे काय बोलायचंय तर बोल ना. नाही मला एक विचारायचंय. काय विचारायचंय ऐका. तुकोबारांनी देवाने सांगितलं तुकोबारा मला विचारायचंय असं, तुमच्या चेहऱ्यावर एवढं समाधान दिसतंय, एवढा आनंद दिसतोय, एवढी प्रसन्नता दिसते, एवढं सुख दिसून येत आहे, एवढी वर्ष झालं तुम्ही वारी करताय आणि एवढं चेहऱ्यावर सुख दिसून येत आहे, तुम्ही आतापर्यंत मला काही मागतही नाहीये, पण तरीही तुमचा चेहरा एवढा आनंदी दिसतोय, एवढं सुख दिसतंय. तुकोबारा आहे मला सांगा तुमच्या जीवनात एवढं सुख आलं कुठून. देवाने प्रश्न विचारला तुकोबाराला, एवढं सुख आलं कुठून. तुकाराम महाराजांनी देवाकडे पाहिलं, देवाला विचारलं देवा माझ्या जीवनात एवढं सुख कुठून आलं, हा तुझा प्रश्न आहे ना. हो. देवा मला सांग या तुझ्या प्रश्नाचं उत्तर खरं सांगू का खोटं सांगू. किती गंमत आहे बघा. देवाने सांगितलं तुकोबारा आहे तुम्ही तरी खरं सांगा, खोटं सांगणारी वारीला काही कमी येतात काय. गोपाळपूर पर्यंत रांगा चालतात अलीकडच्या काळामध्ये, तुम्ही तरी खरं सांगा. पण मला कधी कधी असा प्रश्न पडतो, मी मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे, मानसशास्त्राचा प्राध्यापकही आहे, मी काही काळ शिकवले मानसशास्त्र, तरी मला सायकोलॉजीच्या दृष्टीने असं वाटतं देवाने असा प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या जीवनात एवढं सुख कुठून आलं, असा देवानी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारल्यानंतर तुकाराम महाराजांनी असा प्रतिप्रश्न करायची काय गरज आहे हो. खरं सांगू का खोटं सांगू, कुठून सुख आलं असं म्हटलं की लगेच म्हणायचं ना वैष्णवा संगती आलं ना. हे मध्ये एक घडलं, मध्ये एक प्रकार घडलाय, का असं झालं असेल. मी एक मानसशास्त्राच्या दृष्टीने उत्तर देतो. मला असं वाटतं, एक सायकोलॉजीच्या दृष्टीने मला असं वाटतं काय झालं असेल, एवढी गर्दी, अथांग जनसमुदाय देवाच्या समोर आहे आणि एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये देव तुकाराम महाराजांकडे पाहतात आणि तुकाराम महाराजांना विचारतात तुकोबारा तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख कोणामुळे. हा प्रश्न विचारण्यामध्ये देवाला असं वाटत होतं तुकाराम महाराज आपलंच नाव घेणार. हा बरोबर आहे का बघा. तुम्हाला देवाला असा वाटत होतं म्हणण्यापेक्षा गैरसमजच झालता, देवाला आपलंच नाव घेणार. कारण एक साधारण गंमत अशी असते, माणसामध्ये जर एखाद्या माणसाला विचारलं तुला हे कुणी दिलंय तर ती लगेच म्हणतो तुम्हीच दुसरं कुणी. बरोबर आहे की नाही बघा. एक स्वभाव आहे, नाही कळालं तर दुसरं उदाहरण देतो. लोक आम्हाला घरी घेऊन जातात, घरी घेऊन गेल्यानंतर गप बसत नाही, ते 2-3 मजले फिरव, काय मला कळत नाही लोकांचं हो. कीर्तन झाल्यानंतर एकतर रात्री 11-12 वाजता घरी घेऊन जातात आणि ते 2-3 मजले आम्हाला फिरवत राहतात, हे बघा ते बघा. आता आम्हाला जायची असते पुढे घरी आणि हे यांचं घर दाखवत राहतात. बरं एवढं सगळं झाल्यानंतर विचारतात कसं वाटलं. आता आम्ही वाईट म्हणणार आहे तुमच्या घराला, आम्हाला काय पडलंय महाराज, आम्ही त्या घराकरता आलेच नसतो, आम्ही आपलं तुमचा छान सगळ्यात महत्वाचं काय दक्षिणा ती महत्वाचं काय आमचं. आणि हे मात्र उगं घर अखेर फिरवत राहतात आणि परत विचारतात कसं वाटलं. तर ते माणसाने सगळं घर दाखवलं मला आणि ते सगळं बघितलं. म्हणून म्हटलं महाराज कसं काय काय. मी म्हटलं अरे वा खूप छान घर आहे. म्हटलं असं घरच नाही, तुमच्या प्रयत्नाला यशाला अमुक तमुक मी त्याचं कौतुक केलं. त्या घर मालकाने सांगितलं नाही नाही महाराज हे सगळं तुमचंच आहे. म्हणता का नाही तुम्ही. खरं सांगू का हे तेवढ्या पुरतंच असतं, खरं नसतं हे. तेवढं तेवढ्या पुरतं, फक्त आम्हा महाराज लोकांना कळालं पाहिजे हे तेवढ्या पुरतं आहे, तुमचंच आहे. आपण बोलताना काय म्हणतो हे सगळं तुमचंच आहे, हे तुमचंच आहे. तसं सगळ्या गर्दीमध्ये देवाने तुकाराम महाराजांना विचारलं तुमच्या जीवनात एवढं सुख कुणामुळे. देवाला असं वाटत होतं तुकोबारा आपलंच नाव घेतील. देवा तुझ्यामुळे. हा झालेला गैरसमज दूर करण्याकरता तुकाराम महाराज विचारतात खरं सांगू का खोटं सांगू. देवाने सांगितलं खरं सांगा. तुकोबारांनी सांगितलं देवा नाराज होऊ नको ना. नाही नाही मग सांगू खरं. हो मग नीट ऐक, आमच्या जीवनात एवढं सुख कोणामुळे. अभंगाचं पहिलं वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. राजे उडे काय राजे उडे काय राजे उडे आपुरी
शब्दामध्ये जे सुख झालं ते कोणामुळे? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवाच्या संगतीमध्ये आम्हाला सुख वाटायला लागलं. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे वैष्णव. हे वैष्णव नेमकं कुणाला म्हणायचं? वैष्णव वैष्णव या शब्दाचा अर्थ काय? उगी गमतीने सांगतो, जे जे वैष्णव गडावरती ते वैष्णव असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण सगळेजण वैष्णव गडावरची असणारी सगळी आहोत. म्हणून वैष्णव एक शब्दाचा ढोबळ अर्थ. आता थोडे वेगळे अर्थ सांगतो, ऐका. वैष्णव शब्दाचा अर्थ काय? तुकाराम महाराजांनी वैष्णवाचा जो धर्म सांगितला तोच वैष्णव शब्दाचा तत्वज्ञानातून अर्थ आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम आम्हाला. विष्णुमय जग अशी स्थिती ज्यांची झालेली आहे त्याला म्हणा वैष्णव. थोडासा वेदांतातून अर्थ आहे पण फार महत्वपूर्ण आहे. विष्णुमय जग या शब्दाचा अर्थ चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे अशा अवस्थेमध्ये जे पोहोचलेले आहेत त्यांना म्हणा वैष्णव. उदाहरणं द्यायची झाली तर ज्ञानोबा रेड्यामध्ये देव पाहतात, ज्ञानदेव म्हणे तोही माझा. नामदेवराय कुत्र्यामध्ये देव पाहतात, एकनाथ महाराज गाढवामध्ये देव पाहतात, तुकाराम महाराज पाखरामध्ये देव पाहतात. मी ज्या परंपरेत आहे माणकोजी बोधले महाराज, मी अनेक वेळेला चरित्र आपल्याला सांगितलेलंच आहे. माणकोजी बोधले महाराज आमचे मूळ पुरुष धामणगावामध्ये बार्शी तालुक्यात शेतामध्ये गेले. गेल्याबरोबर त्यांनी 2 साप बघितले. तीच विठ्ठल रुक्मिणी अशी श्रद्धा निर्माण झाली. ते 2 साप उचलले, डोक्यावर घेतले आणि देवघरात आणून ठेवले विठ्ठल रुक्मिणी म्हणून. त्यांच्या बायकोचं नाव होतं ममताई. ते काही कामानिमित्त देवघरात येते, पाहते तर भले मोठेच्या मोठे साप. मोठीने ओरडायला लागली, कोणाला तरी बोलवा. महाराज धावत आले आणि विचारायला लागले, काय ममता काय झालं? म्हटले आपल्या घरात साप निघालेले आहेत, कोणाला तरी बोलवा, काठी घेऊन या. म्हणले कुठे? ते बघा देवघरात दिसत नाहीयेत का? माणकोजी बोधले महाराज हसायला लागले. ममताईने विचारलं काय झालं असायला? माणकोजी महाराजांनी सांगितलं, अगं ममता ते काही साप आहेत का? ती माझी विठ्ठल रुक्मिणी आहे. ममताईने सांगितलं हे असलं कीर्तनात सांगायचं, घरात नाही. तुकावणे सर्प विंटू नारायण वंदावे घेऊन यावे. शिव नये म्हटले ना, आणि तुम्ही घरी घेऊन त्याला परत घे. जाऊ द्या, पुढचं सगळं सांगत नाही. पण सापामध्ये सुद्धा ज्यांनी देव पाहिला त्यांना वैष्णव म्हणा. चराचरामध्ये ज्यांनी परमात्मा पाहिला, भरला घनदाट हरी दिसे सर्वा घटी राम देहादेही किंवा जनीवनी अवघादी वासनेचा पुसावा ठाव. अशा स्थितीमध्ये जे आहेत ना त्यांना वैष्णव म्हणा. हा वैष्णव शब्दाचा एक अर्थ आहे. आणि दुसरा वैष्णव शब्दाचा सरळ नेहमीचा ऐकण्यातला अर्थ आहे वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची भगवंतावर माया म्हणजे प्रेम आहे, निरतिशय प्रेम भगवंतावर आहे. भगवंताशिवाय दुसरं काही माहीत नाही. विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, त्यांना वैष्णव म्हणा. असा दुसरा अर्थ. असे जे वैष्णव आहेत अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये वैष्णवा संगती. मला असं वाटतं ज्ञानोबांनी वैष्णव तुकोबांनी वैष्णवाची संगती का म्हटली याचं एक साधं उत्तर देऊन पुढे जातो. ऐका. ज्ञानोबा आम्हाला हरिपाठामध्ये सांगतात, मुक्ती मिळवायची असेल तर देवाच्या संगतीत एक क्षणभर उभा राहा. देवाची द्वारी भा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. ऐका आता, मुक्ती मिळवण्याकरता देवाकडे एका क्षणाची गरज लागते, पण तीच मुक्ती मिळवण्याकरता वैष्णवाकडे एका क्षणाची गरज नाही. अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा. देव मुक्ती करता एक क्षण लावतो, पण वैष्णव मुक्ती करता अर्धाच क्षण लावतात. म्हणून वैष्णवा संगती हा एक विचार करता येईल. दुसरं उत्तर देऊन जातो. आता पुष्कळ कारण आहेत, मला सगळी कारणं सांगायची बसायचे नाहीये. एक तर मुळातच थोडा उशीर झालाय आणि म्हणून माझ्याकडे कमी वेळामध्ये जास्त रन काढायचे मला. विठाला सगळंच याच कीर्तनात सांगावं असं काही नियम नाही. कारण आता परत म्हणजे मी आणखीन इथून माघारी जायचोय. मग फेटा बांधतानाच या सगळ्यांनी सांगितलं पुढल्या वर्षीचा जागर. म्हणजे आणखीन बाहेर तर जाऊ द्या. पटलंय का न पटलंय जरा चर्चा करा, जमतंय का न जमतंय जरा विचार करा. कधी कधी मगच मला गुरुजींनी सांगितलं ही सगळी संयोजक श्रीनाथ महाराज मग म्हणले असं. मला सगळे धावते मुद्दे सांगत पुढे जातो. वैष्णवा संगती याच्यातला एक मुद्दा माझा संपला. अर्ध्याच क्षणात मुक्ती मिळते वैष्णवा संगती. आणखीन एक सांगतो. कर्मशास्त्राने एक उत्तर असं दिलंय, प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही. हा कर्मशास्त्राचा नियम आहे, अगदी नियम आहे. याच्यात कसलाही बदल होत नाही. प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही. जे आपल्या प्रारब्धात आहे ते होणार म्हणजे होणारच, कसलंच बदलता येत नाही. असा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण सांगू तुम्हाला, प्रारब्धच बदलविण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे
ते वैष्णव आहेत म्हणून वैष्णवा संगती. प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही. हा नियम जरी असला तरी प्रारब्ध बदलविण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहेत ते वैष्णव आहेत. वैष्णवा संगती. पुष्कळ उदाहरण आहेत, प्रमाण पुष्कळ आहेत, फक्त त्याचा एक उल्लेख करत पुढे जातो. ऐका, तिसरा एक मुद्दा आपल्याला असा करता येण्यासारखा आहे. सगुण असलेल्या पांडुरंगाची भेट जर कोणामुळे होईल तर ती केवळ वैष्णवामुळे होईल. संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडीला. म्हणून सगुण असलेल्या पांडुरंगाची भेट वैष्णवाशिवाय होत नाही म्हणून वैष्णवा संगती. किती गोष्टी झाल्या? 3 झाल्या. अर्ध्याच क्षणात मुक्ती मिळते म्हणून वैष्णवा संगती. प्रारब्ध बदलून टाकण्याचं सामर्थ्य आहे म्हणून वैष्णवा संगती. सगुण असलेल्या परमात्म्याची भेट वैष्णवामुळेच होते म्हणून वैष्णवा संगती. जरा थोडं पुढे बोलू. आत्मतत्वाची प्रचिती ही केवळ वैष्णवामुळेच होते आणि कोणामुळे नाही. ज्ञानेश्वरी उघडा आणि ज्ञानोबांनी केलेली चिंतन पहा. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनी वाणावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबा बोलतात, हरपले आपण पे पावे. आमची हरवलेली वस्तू आम्हाला प्राप्त जर कोण करून देत असतील तर ते केवळ संतच आहेत म्हणून वैष्णवा संगती. अशी अनेक उत्तर आपल्याला वैष्णवाच्या संगतीच्या संबंधाने पाहता येण्यासारखे आहेत. महाराजांना विचारलं, हे सगळं बाजूला ठेवा. यश्चावत जीवाला ज्या सुखाची अपेक्षा आहे ते सुख केवळ वैष्णवाच्या संगतीत मिळतं. याचं कारण असं आहे, कारण सुख राहायलाच त्यांच्या जवळ जात आहे. ऐका, आपण सुखाला शोधतो. मी एक गमतीने वाक्य सांगू. यश्चावत माणसाची अपेक्षा नाही, आपला शोधच कशा करता चाललाय हो? सुखा करता. आपली धडपड सुखा करता. आपण सुखाला शोधतो आणि सुख संतांना शोधत आहे. ऐका, आपण सुख मिळावं याच्याकरता धडपड करतो आणि सुख संतांचा संग मिळावा याच्याकरता धडपड करतं. कारण सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या सुख या संत समागमी दुजिया दहन होते सकळ कर्मे सर्व काळ प्रेमी डुलत असो. महाराज सांगतात वैष्णवाच्या संगतीत का? कारण सुख वाटे जीवन. सुख जर कुठे मिळत असेल तर ते केवळ वैष्णवाच्या संगतीमध्ये. मला कधी कधी प्रश्न पडतो, सुख आणि वैष्णवाची संगत याचा नेमका संबंध काय आहे? मुळात सुख म्हणायचं कशाला? सुख या शब्दाची व्याख्या काय? ऐका, विषय सुख वेगळं आहे, ब्रह्मसुख वेगळं आहे आणि भक्ती सुख वेगळं आहे. ज्ञानोबारांनी विषय सुखाला सुख म्हणायला ज्ञानोबाराय तयारच नाही. म्हणून विषय भोगी जे सुख साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. किंवा विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आवराची सावली जाईल. विषयातल्या सुखाला उदाहरण दिलं बेगडाची बाहुली आभराची सावली. वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. ते काही राहणार आहे का? जाऊ द्या, दुसरं एक उदाहरण देतो. सोपं. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि एक उंदीर उन्हाळ्यामध्ये असा रस्त्यावरून पळायला लागला. लाही लाही त्याच्या अंगाची झाली. त्याला वाटायला लागलं कुठेतरी सावली भेटावी, सावली भेटावी. नेमकं एका ठिकाणी त्याला सावली दिसली. ते उंदीर त्या सावलीला जाऊन असं बसलं. उन्हाळ्यामध्ये उंदराला सावली मिळणं हे सुखाचं का दुःखाचं? उन्हाळ्यामध्ये उंदराला सावली मिळणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. त्याला सुख वाटायला लागलं, त्याला बरं वाटायला लागलं. त्या उंदराने विचार केला, सावली तरी कशीची आहे बघावं. पाठीमागं वळून बघितलं तर सापाची. आता बरं वाटेल का? मला सांगा, उंदराला सावली भेटणं हे सुखाचं आहे, पण ती सापाची आहे हे मात्र दुःखाचं आहे. म्हणजे या सुखाने जन्म कशाला दिलाय? दुःखाला. बघा, या सुखाने जन्म दिला दुःखाला. हे जर नाही उदाहरण कळालं दुसरं देतो. दुसरं उदाहरण असं आहे, आपण आता सगळी प्रापंचिक माणसं आहे. मला सांगा, आपल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं का दुःखाचं? फ्रीज असणं सुखाचं का दुःखाचं? फॅन असणं सुखाचं का दुःखाचं? 1 महिन्यानंतर एमईसीबीचं बिल येणं सुखाचं का दुःखाचं? आपल्याला लाईट पाहिजे, फॅन पाहिजे, पण बिल आलं नाही पाहिजे. आपला स्वभाव असा आहे. आपण महाराष्ट्रीयन माणसं अशी गमतीची आहोत. आपल्याला लाईट पाहिजे, फॅन पाहिजे, फ्रीज पाहिजे, पण बिल आलं नाही पाहिजे. जरा सांगू, गावामध्ये सुद्धा काही काही माणसं अशी असतात, तुम्हाला बिल येऊ द्यायचं नाही अशी व्यवस्था करणारी असतात. अवतारी पुरुष असतात महाराज. अवतार तुम्हा धराया कारण, त्याच कारणाकरता आलेली असतात. ते म्हणतात फक्त मला 100 दे, तुझा महिना फुकट निघाला म्हणून कळाला. काळजी करू नको. काही काही असतात ते, त्यांना ते जमतं. कुठं आकडा टाकायचा, काय करायचं ते त्यांना माहित असतं. आपल्याला लाईट हवी आहे पण बिल नको आहे. पण प्रपंचातलं सुख हे दुःखाला जन्म देत आहे. एक मुद्दा विषय सुखाचा आहे.
ऐका, दुसरा मुद्दा आहे ब्रह्मसुखाचा. याला ज्ञानोबारांनी उत्तर असं दिलंय, किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे आणि ते जे होये तया नाम सुख. ज्ञानोबाराय सांगतात. आता हे पुष्कळ विस्तार आहे. सोये होये ही जी भाषा वापरली, जीव आत्मयाची लागे, जीव न राहता जीव ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं, या ठिकाणी आलेली जी सुखाची अनुभूती आहे त्याला ब्रह्मसुख असं म्हटलं जातं. एक प्रकार विषय सुखाचा आणि दुसरा प्रकार ब्रह्मसुखाचा आणि तिसरा प्रकार आहे भक्ती सुखाचा. हे भक्ती सुख कशाला म्हणायचं? ऐका, पांडुरंगाचं वर्णन करताना असं केलंय, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. आणि त्याच पांडुरंगाबद्दल महाराजांचे शब्द आहेत, या सुखाकारणे देव वेढावला. एकीकडे सुखरूप म्हणायचं आणि दुसरीकडे या सुखाकारणे वेढावला म्हणायचं. या म्हणजे कोणत्या? तर त्याचं नाव आहे भक्ती सुख. दुसरं प्रमाण देतो, संताची सुख झाले या देवा मनोनी सेवा करी त्यांची. संतांच्या संगतीमध्ये देवाला जे सुख होतं ते भक्ती सुख आहे. संतांच्या संगतीमध्ये 10 चाले मागे मागे कितीतरी प्रमाण आपल्या समोर येता येण्यासारखे. एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतानी 36 वर्ष कामं केली. सगळ्यांना चरित्र माहिती आहे. सकाळची वेळ गंध उघडण्याचं काम देवानी करावं, तो गंध घ्यायचा, एकनाथ महाराजांना द्यायचा, एकनाथ महाराजांनी तो गंध घ्यायचा आणि देवघरातल्या देवाला लावायचा. दिलाय देवाने, लावताय देवाला. आहे का नाही गंमत? बघा, तुम्ही या भागामध्ये धाराशिव भागामध्ये जर आला असाल, तेर नावाचं गाव आहे बघा, गोरोबा काकाचं. तुम्ही कधी गेलाय का नाही मला माहित नाही. तेर फार गोड भूमी आहे. तेरला गोरोबा काकांच्या बाबतीत चरित्रात उल्लेख असा केला जातो, काकांचे दोन्ही हात तुटले. कसे तुटले, का तुटले सांगण्यात वेळ घेत नाही. ही बातमी पांडुरंगाला कळाली. पांडुरंगाने विचार केला, काकांचे दोन्ही हात तुटले, मडकी कशी बनवणार? काका हात तुटले ना. पण काकांना वाटायला लागलं भजन कसं करणार. किती गंमत आहे पहा. काका देवाच्या भजनाची चिंता करतात आणि देव काकाच्या मडक्याची चिंता करतो. काका तुका म्हणे घालू. काकांना वाटायला लागलं काय करावं, भजन कसं करायचं. देवाला वाटायला लागलं काय करावं, ही मडकी कशी बनवणार. देवाच्या मनात आलं, कोणा रात्री कुंभार म्हणून पाठवू नोकर तिथं मडकी बनवण्याकरता. देवाने विचार केला कोणाला पाठवायचं. देवाने विचार केला दुसऱ्या कोणाला पाठवण्यापेक्षा आपल्याला काय काम आहे, आपणच जाऊ. देवाने कुंभाराचे कपडे घातले आणि देव कुंभार निघाले. देव कुंभार होऊन निघाले खरं, पण कुंभाराला महत्व कधी गाढव पाहिजे की बरोबर, ज्याच्या त्याची साडी ते पाहिजेच ते. आता देवाने विचार केला गाढव कुणाला करायचं. आणि असं इकडं तिकडं बघता बघता गरुडाकडे बघितलं. गरुडाकडे पाहिल्याबरोबर गरुडाच्या लक्षात आलं बहुतेक नंबर आपलाच आहे म्हटलं. देवाने सांगितलं गरुडा गाढव व्हायचं आहे, आज्ञा पालन सेवकाचा धर्म. देव कोण झाले? कुंभार. गरुड कोण झालं? गाढव. आता निघणार तेवढ्यात देवाच्या लक्षात आलं मी कुंभार झालो, गरुडाला गाढव केलं. पण त्या गाढवावर माती टाकल्यानंतर त्या गाढवाच्या पाठीमागं कोण लागते? कुंभाराची बायको. त्या गाढवाच्या पाठीमागं कोण लागते? बायको लागते. बायको असल्याशिवाय गाढवा हाकली जात नाही. फार मनाला लावून घेऊ नका. नाही का करा उघडे महाराज मी काय बोललो, जाऊ द्या. नाही कळालं तर जाऊ द्या, ऐकण्यासारखं नव्हतं. आमच्या गँग करताय सगळ्या माहिती ना. त्याच्याशिवाय कसं काय ती गाडो हाकले जाणार. खूप तुम्हाला काय कळालं का? काय येत नाही. सानपूरचे ही एका मापात आहे. अण्णा आमचे मारुती अण्णा कधीपासून महाराज काय ही माणसं एक 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 माणसं काय. मी अनेक वेळेला बोललो श्रीनाथ महाराजांना. मी मागे एकदा अण्णांचा सत्कार करताना बोललो होतो. बंडू आठवते का बघ. मी अण्णांचा सत्कार मारुती भाऊचा सत्कार करताना बोललो होतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या चौकदारांना जर ट्रेनिंग द्यायचं ठरवलं तर त्याची योजना मारुती अण्णाला करावं लागेल म्हटलं. का काय चौकदार असतो, चौकदाराचे धर्म काय असतात, चौकदारकी करावी कशी असते आणि चौकदाराची कर्तव्य काय आहेत, ही अशी जुनी माणसं आहेत. म्हणून फळं आहेत आणि संप्रदाय आहे. देवाने विचार केला मी कुंभार, गरुडाला गाढव केलं. बायको कोणाला? कुंभार. रुक्मिणी मातेने सांगितलं मी नाही का. झालं. रुक्मिणी माता कुंभारी तिघच्या तिघ तेरला आले. सकाळची वेळ होती. हाक मारली मोठ्याने, काका आहेत का? काका बाहेर येतात. गोरोबा काका पाहतात तरी कुंभार, गाढव, त्याची बायको. काकांना कळे ना काय चाललंय हे. काकाने विचारलं बोला. त्या कुंभाराने बोलायला सुरुवात केली, काका तुमचे दोन्ही हात तुटले, तुम्हाला एका नोकराची गरज आहे.
मलाही कुठेतरी नोकरीची गरज आहे, मला तुम्ही नोकरीला ठेवून घ्याल का? अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्मा म्हणायला लागला, मला नोकरीला ठेवून घ्याल का? काकांनी त्याच्याकडे पाहिलं आणि काका त्या कुंभारदादाला म्हणायला लागले, कुंभारदादा खरंच मला एका नोकऱ्याची गरज होती आणि तुम्ही स्वतः इथं आला. कुंभारदादा खरं सांगू का, अगदी देवासारखा आला. देवाने विचार केला, ही सारखा शब्द कशाला घातलाय? देव चाललं. बरं ठीक आहे, कुठं आहे माती, ती मडकी बनवायची कशी, वाळवायची कशी, सगळं दाखवलं. ऐका, 13 मधल्या मातीला पांडुरंगाचे हात लागले, त्याच्यात तुमची मडकी बनायला लागली. ती काही सामान्य असतील का? टणक आणि सुबक अशी मडकी बनायला लागली. लोकांची गर्दी वाढायला लागली, मडक्यांना गर्दी भरपूर व्हायला लागली, व्यवसाय चांगला चालू झाला. काही काही जवळची माणसं गोरोबा काकांच्या जवळ जाऊन म्हणायला लागली, काका तुमचे हात तुटल्यानंतर खरंच आम्हाला चिंता होती, मडकी कोण बनवणार? तुमच्याकडे जो नोकर आहे ना, तो चांगली मडकी बनवतो. एकाने तर सांगितलं, काका राग वाटून घेऊ नका, तुमच्यापेक्षा सुद्धा तुमचा नोकर चांगली मडकी बनवतो. आता हा तुम्हाला नोकर काही सामान्य आहे का? एक युक्तिवाद करू का, इथं इतकी मडकी चांगली चांगली बनवली, त्या मडक्याचं काय घेऊन बसणार? हे बघा ना सगळी मडकी कशी आहे, त्या मातीच्या मडक्याचं काय झालं? गर्दी वाढायला लागली, आनंद वाटत होता. आळंदीपर्यंत बातमी गेली. मुक्ताबाईंनी सांगितलं ज्ञानोबारांना, दादा एक काम करू म्हटले काय? अगोदर तेरला जाऊ आणि मग पंढरपूरला जाऊ. म्हणजे ठीक आहे. हे चौघं भावंड निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, चौघं भावंड तेरला आले. गोरवा काकाच्या अंगणात आले. पांडुरंगाने पाहिलं. पांडुरंगाने गरुडाला सांगितलं, आपलं गवाळ गुंडाळा पंढरपूर घाटामध्ये. आपल्याला ओळखणारी माणसं आली. आळंदीची माणसं फार हुशार, तेव्हापासूनच हुशार. महाराज मी तुम्हाला म्हणतोय, महाराज आहेत की हुशार महाराज आळंदीचे. ज्ञानोबा मुक्ताबाई सगळे आलेले. पांडुरंगाने सांगितलं, चला आपलं गवाळ गुंडाळा. मुक्ताबाई येते. गोरोबा काकाची ती दोन्ही हात तुटलेले पाहते आणि म्हणते, काका का मनस्ताप करून घ्यायचा? दोन्ही हात तुटले, मडकी कशी बनवणार? मडकी नाही बनवता आली, प्रपंच कसा होणार? आणि प्रपंच नाही नीट करता आला, परमार्थ कसा करणार? शब्द आहे का? आमचे गुरुजी, आमचे मी ज्यांच्याकडे शिकलो, नाथ महाराजांना माहिती, गुरु रे भाऊ, पाठशाळेमध्ये असताना हरिभाऊ महाराज पाटील, आम्ही त्यांना प्रेमाने भाऊ म्हणायचो. आपल्याला माहिती आहे, भाऊ फार गोड बोलायचे. भाऊनी मला एकदा असं सांगितलं बोलता बोलता, भाऊ म्हटले, अरे ज्याला व्यवहार कळतो त्याला परमार्थ कळतो, ज्याला व्यवहारच कळत नाही त्याला परमार्थ काय कळेल म्हटले. कवितिकन न्यायाने बोलायचे. तसं प्रपंच करता आला पाहिजे ना. मगाशी आपण नानांचं वर्णन करत होतो, सानप गुरुजींबद्दल बोलत होतो, नानांबद्दल आपण सगळी चर्चा आपण व्यासपीठावर केली की नानांनी अगोदर आपल्या वारकऱ्याचा प्रपंच नीट केला आणि मग परमार्थाचे धडे त्यांच्या अंतःकरणामध्ये दिले. कारण प्रपंच आपला नीट झाला पाहिजे ना, प्रपंचाच्या व्यवस्थितपणा आपल्याकडे आला पाहिजे ना. तसं मुक्ताबाईंनी सांगितलं, काका तुमची मडकी जर नीट बनत नसतील तर प्रपंच कसा चालणार आणि मग तुम्हाला परमार्थ करायचा कसं काय जमणार? काकांनी सांगितलं, मुक्ते काळजी करू नको, माझ्यापेक्षा एक नोकर माझ्याकडे चांगला आलाय आणि चांगली मडकी बनवतोय म्हटले. असं हाक माराबर त्या तुमच्या नोकराला, कुंभाराला. काकाने हाका मारायला सुरुवात केली. ओ कुंभार दादा, ओ कुंभार दादा. कुंभार दादा पंढरपूरला. कुठे आहे कुंभार दादा? तेरमधून कुठूनच आवाज येईना. म्हटले दिसे ना कुठं. बरं जाऊ द्या, मडकी कुठे आहे? अंगणात आहे. मुक्ताबाई जाते, ते प्रत्येक मडकं हातामध्ये घेते, चौबाजूने पाहते आणि मडकं पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, धसधसा रडायला लागली. काकाने विचारलं, मुक्ता काय झालं? मुक्ताबाईंनी सांगितलं, काका या मडक्याकडे तर पहा, प्रत्येक मडक्यावर शंख, चक्र, गदा, पद्म ही चिन्ह उमटलेली आहेत. म्हणजे तुमच्या घरी जो काम करत होता तो सामान्य कुंभार नव्हता, विटेवरचा पांडुरंग परमात्मा होता. काकांनी ते पाहिलं, काकांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. काकाने देवाला विचारलं, देवा माझ्यासारख्याच्या कुंभाराच्या घरामध्ये का तू कामं केली असतील? देवाने हसून सांगितलं, काका तुमच्यासारख्या संतांच्या, वैष्णवाच्या संगतीत राहिलं, कामं केली की मला सुख वाटतं. मग माझा प्रश्न आहे, जर वैष्णवाच्या संगतीत देवाला सुख वाटत असेल तर वैष्णवा संगतीत सुख वाटते जीवा, असं का नसावं? विठाला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काहिनी गायेना चेवडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने विढोबा मधली ताल द्यायची आहे. आम्हाला वाटतं शेवटच आहे काय म्हणा. उंबरखेड
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे कमी देवा का